नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज परत सुरू झालेला आहे वीकेंड आणि न्यू इयर पण सुरू होत आहे. तर मग आजपासून पुढचा एक आठवडा आम्हाला सुट्टी आहे. तर आज फक्त एक शुभारंभ करण्यासाठी आम्ही मंदिरात चाललोय. सेम मंदिरात जिथे आपण मम्मी पप्पांना घेऊन गेलेलो न्यू कासलच्या. थोडंसं नाश्त्याला खायला घेऊन गेलेलो आम्ही. थोडे मोमोज, स्प्रिंग अनियन आणि हॅश ब्राउन. आता ड्रायव्हर चेंज. आता मी चालवेन गाडी यापुढे आणि आरती इकडे बसेल. गॉगल घरी विसरलो. टॉयलेट वगैरे ब्रेक घ्यायचा आहे. आता तू पकड कॅमेरा. अच्छा, बाय द वे सांगितलंच नाही चाललोय कुठे. मग अशी घाईघाईमध्ये फक्त ओपनिंग घेतली ब्लॉगची, कारण आम्ही लेट होत होतो. तर मग आम्ही चाललोय न्यू कासलला हरे कृष्ण हरे रामा टेम्पल मध्ये. एक सेकंड होल्ड ऑन. हा, तर आम्ही चाललोय गोकुळा फार्म हरे कृष्ण हरे रामा टेम्पल मध्ये. तर तिथेच आम्ही जेवण वगैरे पण करू. दुपारचा लंच तिथेच प्लॅन करतोय आम्ही. आता आम्ही अर्धा रस्त्यापर्यंत पण नाही पोहोचलो. टोटल काहीतरी 4.5 ते 5 तासांचा प्रवास आहे. 4 तास काइंड ऑफ. आपण ब्रेक घेत घेत जातो तर मग होतात ते 4.5-5 तास होतात असं. तर मग आम्ही सिडनी मार्गे चाललोय. एक मागचा रस्ता पण आहे, पण तिथे कसं फ्युएल स्टेशन वगैरे किंवा दुकान वगैरे असं नाहीये. सो ज्यांना असं फटाफट जायचंय आणि ऑफ रोड टाइप जायचंय तर मग ते तिथून जाऊ शकतात. इथून सिडनी मार्गे गेल्यावर कसं थोडं सेफ्टी आहे, कारण मध्ये मध्ये फ्युएल स्टेशन, नेटवर्क आहे मेन. तर इथे त्या रस्त्याला नेटवर्क नाहीये. तर मग आम्ही या रस्त्याने चाललोय आणि मूवी लावलाय एक मस्तपैकी इथे यावर, शुभमंगल सावधान. मराठी मूवी छान वाटतात ना मला. हा, तो मूवी लावलाय. ऍक्च्युली आमचा आता प्लॅन आहे, आम्ही जो टॅब घेतला होता ब्लॅक फ्रायडेला तो आता इथे या स्क्रीनला इथे टेस्ला सारखी. हा, इथे करायचा आहे प्लॅन आता आम्ही. इन केस हा असा इथे आहे ना, तर ह्या स्क्रीनला हा असा इथे लावला तर उभा कसा काय लावणार? टेस्ला मध्ये उभा असतो. नाही रे, खूपच मोठा होईल. अच्छा, एक साइडनी एक मॅग्नेट, एक साइडनी एक वरून एक. मला वाटतं खूप मोठा होईल आणि खूप हेवी. आता आमची सुट्टी सुरू झालेली आहे फायनली. मोहितला 2 आठवड्यांची सुट्टी होती आणि मला तर सुट्टीच नव्हती, पण मी टाकली, अॅन्युअल लिव्ह टाकली आहे फॉर 1 वीक. आणि आम्ही चाललो आहोत उद्या फिरायला. मी सांगत नाही आता कुठे चाललोय फिरायला, पण खूप म्हणजे ऑस्ट्रेलियातील वन ऑफ द बेस्ट स्पॉट आहे तो. जगातला बापरे, तो वन ऑफ द, म्हणजे तोच स्पॉट आहे जगातला असं आहे. म्हणजे त्यासाठी तोच स्पॉट आहे. वन ऑफ द आश्चर्य होतं ते. हा, अजूनही आहे ते. हा, तर आम्ही ही गोष्ट आहे ना, मला 2015 पासून माझा प्लॅन होता ही गोष्ट करायचा. अच्छा. आणि त्या आरतीने ऍज अ सरप्राईज म्हणून हे सगळं केलं, सगळं प्रॉपर मॅनेज केलं, बुक केलं वगैरे. पण म्हणजे सांगतोय की हे आत्ता नाही, पण 2015 पासून, जेव्हा माझा ऑस्ट्रेलियाला येण्याचं म्हणजे काय माहिती पण नव्हतं की ऑस्ट्रेलिया ही कंट्रीमध्ये येणार आहे. मी तर तिकडे BMC ची एक्झाम किंवा UPSC नाही, पण काय ते असतात सरकारी परीक्षा, IIT नाही, ते तर IIT तर पूर्वी असतं. सरकारी परीक्षा, MBA वगैरे अशा परीक्षा देत होतो. तेव्हा ऑस्ट्रेलियाचं हुकाचू काही माहित नव्हतं. 2014 मध्ये मला प्लॅन बनवला होता मला तिकडे जायचा, त्या ठिकाणी जायचं, आणि आरतीने ते अचानक बुक केलं असं. आणि बुक केलंय. आम्ही चाललोय 1 वीक साठी आणि 1 वीक मध्ये प्रत्येक दिवशी अजून काहीतरी एक्स्ट्राची बुकिंग आहे. तर ते तुम्हाला 1 बाय 1च सांगू, असं सगळं एकत्र नाही सांगणार. तर मग चाललोय कुठे ते उद्या कळेल. हा, भारी. खूप मस्त एक्साइटमेंट आहे. आम्ही 2 वर्षांनंतर फिरायला चाललोय. मोहित आता एक मध्ये इंडिया ट्रिप करून आला, पण माझ्यासाठी मी कुठेच नाही गेलेले. म्हणजे असं 2-3 दिवस सुट्टी असेल तर आम्ही जाऊन येतो, असं सिडनी वगैरेला, फार फार तर मेलबर्नला, गोल्ड कोस्टला पण गेलेलो, पण ते 2 वर्षांपूर्वी. तर मग आता आम्ही थोडं खूपच म्हणजे ऑस्ट्रेलियातच चाललोय, पण खूपच दूर चाललोय, पण मस्त. आणि छान छान ब्लॉग्स येतील. ट्राय करू पूर्ण म्हणजे रोजच्या दिवसाचे एक ऍक्टिव्हिटीचा एक ब्लॉग टाकणं असं. सो एक्साइटेड. आधी सध्या मंदिरात जाऊयात
मस्त जेवण वगैरे करूयात आणि मम्मी पप्पांची आठवण येईल मला, कारण आम्ही तिथे गेलेलो तेव्हा मम्मी पप्पा होते, जिगर होता. जिगरची पण आठवण येणार. जिगर सध्या गेला इंडियाला. आम्ही दोघंच. हा व्लॉग बघून जर त्याचा फोन आला, जर जिगर दवेनी फोन केला हा व्लॉग बघून, त्याचा अर्थ म्हणजे तो व्लॉग बघतो, नाहीतर विकतो तो बघतो असं. नाही, त्याला कळत पण नाही ना आम्ही मराठीमध्ये व्लॉग बनवतो, तर खूप लोकांना नाही कळत गुजराती. ओके, सी यू सून, बाय बाय. तर आपण ध्यानात घेतला नाही आज की इकडे खूप ट्रॅफिक असणार आज. असे अजून पण आहेत. हे एक डिझाईन आहे, असे अजून भारी डिझाईन आहेत ना, अजून पण येणार डिझाईन. आणि हा कुठला टनल आहे? M11 नॉर्थ कनेक्ट. अर्ध्या रस्त्यापर्यंत आलेलो आहोत आता आपण. अजून किती 1-2 तास वगैरे बाकी आहेत. मूवी पण संपला, आता दुसरा मूवी लावलाय, मुंबई पुणे मुंबई 1. खूप दिवसात बघितला नव्हता मुंबई. तर आता झालंय काय, मध्ये खूप कंजेशन मिळालं, त्याच्यामुळे आम्हाला थोडं लेट होतंय, डिले होतंय तिथे पोहोचायला. कदाचित लंच मिस होऊ शकतं, म्हणून आम्ही इथे थांबून थोडा ब्रेक घेतोय, थोडं खाऊन वगैरे घेतो. जास्त नाही खाणार कारण तिथे कदाचित भेटू पण शकतं लंच. तर मग थोडा ब्रेक घेतोय. इथे फ्राईड राईस खाणार आहे आणि एक कोक, थोडी झोप उडवायला. युजली 12 ते 4 मध्ये ना मंदिर बंद नसतं, मंदिर उघडं असतं, पण जे देवाचं दर्शन असतं ते बंद असतं. म्हणजे असं पडदा वगैरे लावून घेतात वगैरे असं. सो म्हटलं तसं पण लेट होतोच आहे तर खाऊन घेऊ. आणि आरतीला पण तशी झोप येत होती, सो म्हटलं थोडं कॅफिन इंटेक. तिने कॉफी वगैरे पण नाही प्यायले, मी कॉफी प्यायली सकाळी. सो आम्ही आता पिट्स रिचच्या मार्गाने जातोय. सो मॅप टाकू आपण यावेळेस कोणत्या आतल्या रस्त्याने असं जातो. मागच्या रस्त्याने गेलो असतो तर मे बी थोडं या टाइम पर्यंत पोहोचलो असतो. सिडनीचा खूप आता हॉलिडेज चालू आहेत ना, तर सिडनीतून बाहेर निघायचं खूप ट्रॅफिक आहे, खूप ट्रॅफिक आहे, डेंजर. आमच्या इकडनं पाठून पण रस्ता जातो, इकडे खूप वाईल्ड लाईफ वगैरे असते आणि काही नसतं, रेंज नाही आहे जरा. सो आम्ही तो आज अवॉइड केला. जाताना गॅरंटी हायवेनीच जाऊ, पण येताना सकाळी आम्ही या रस्त्याने येऊ शकलो असतो 5च्या. दिस इज फ्राईड राईस, त्यामध्ये थोडेसे चिप्स आहेत आणि हा इथे कोक. खाऊन घेऊयात आणि मग ड्राईव्ह करूयात. कसं आहे? माझ्यासाठी ओके आहे, तुला माहित नाही कसं. जे काय फिका लागतोय का? फिका नाही, असं म्हणजे नीट आहे. नॉर्मली एवढी लोक नसतात. हां, आम्ही दरवेळेला येतो तेव्हा विकेंडलाच येतो, पण एवढी लोक आम्हाला कधीच नाही दिसली. आज मे बी हॉलिडे पिरियड सुरू झालेला आहे आणि सॅटर्डे पण आहे, त्यामध्ये इथे छोटंसं दुकान आहे, सगळ्या साड्या वगैरे मिळतात. चालेल. इथे जेवढ्या गायी बाहेर दिसल्या त्या सगळ्यांचे इथे फोटोज आहेत आणि त्यांचे नावं पण लिहिलेली आहेत. आता आपल्याला प्रसाद वगैरे देतील.
जे असेल ते. आम्हाला उशीर तर झालाय पण बघू. खाली बसून मोराला असं करत होती. अच्छा, तिथे मोर आहे एक. मोर नक्की ना भाऊ, नीट वागलं ना. हो, नीट वागलास. आता भात त्यांनी 5 मिनिटांनी यायला सांगितलंय, पण तोपर्यंत आपण हे खायला चालू करू. सात्विक फूड असतं, म्हणजे कांदा लसूण वगैरे पण नाही असा. कांदा लसूण नाही असं फूड असतं, सात्विक म्हणतात. आणि त्याची पण असे वेगळ्या रेसिपीज येतात. नॉर्मल फूड पण तुम्ही सात्विक पद्धतीने बनवू शकता, अशी बुक्स पण आहेत तिकडे विकायला. चांगलं वाटतं ॲक्च्युली. आपण खाल्लं होतं मग लास्ट टाइम, त्याच्यात असं आपल्याला अंगावर नाही येत, शांत वाटतं खाऊन. आणि टेस्ट पण छान असतं. ते काय कोकम माझ्या मते काय आहे माहित आहे. रोज माझ्या मते रोज आहे. रोज आहे, रास्पबेरी आहे. अच्छा. पण तुला एक त्यांचं एक सरबत असतं, त्याच्यामध्ये हिंग वगैरे काय काय घालून बनवतात. हे खूप छान असतं, ते आयुर्वेदिक असतं. अच्छा, असे गोरे लोक साडी वगैरे नेसून असतात. ती गोरी बाई आहे. हरभऱ्यांची उसळ आहे. हरभऱ्यांची उसळ आहे. आणि हे कढी पकोडा म्हणून असतो ना. हा हा हा, असं. ज्यांनी मागचे व्लॉग्स बघितले असतील ना, त्यांना हे सगळं घेतलेले मी व्हिडिओज आठवत असतील. नाही शाणे आहेत ते लोक. इंडियामध्ये का बाबा गाडी चालवत होते एकदा, तर डायरेक्ट गाईने आतमध्ये डोकं घातलं. डायरेक्ट असं गाडीच्या आतमध्ये. हा, गाडीच्या आतमध्ये. बाबांनी सरळ तोंड बाजूला केलं आणि चालते आलं. म्हणजे असं काय स्पेशल झालं असं काही वाटलंच नाही की गाय आली आतमध्ये, गाडीच्या आतमध्ये गाय आली. काहीच स्पेशल नाही, चालू असतं इंडियामध्ये. यूज टू इट एकदम. त्या गाईला हा मुलगा खूप त्रास देतो. हा, त्या सगळ्या मोरांना, लांडोरला ते बघ, खूप त्रास देतो तो पोरगा. हा पोरगा सगळ्या प्राण्यांना त्रास देतोय आज. ते बघ ना, तो पोरगा बघ ना माऊ, किती मस्तीखोर आहे तो. आई ग देवा. मोरांचा वेगळाच रंग असतो ना. इकडे असं हे दाखवलं बघ, लहान मुलापासून ते वर्षापर्यंतचं पूर्ण लहानपणापासून ते पूर्ण अवस्था अशी. आणि हे काय हत्ती, घोडा, सगळे प्राणी, माणूस असं चालत आलेले असं. उडाला बघितलं. हो, अटलांटिक इकडे जर्नी लिहिल्या बघ, जर्नी टू अमेरिका. सगळ्यात पहिल्यांदा कलकत्ता, कोलंबो, कलकत्त्यावरून कोलंबोला, कोलंबोवरून कोचीन, कोचीनवरून 4 रेड सी, ह्या मार्गे बोटीने अमेरिका, न्यूयॉर्क, सॉरी बोस्टन, बोस्टन नंतर न्यूयॉर्क. डायरीचे पेजेस आहेत बघ, मस्त ना. अशा प्रकारे
कसं वाटतंय? मस्त वाटतं असं, शांत वाटतंय ना. तू पण झोप, मी तर बोलतो. मी झोपली तर मी डायरेक्ट झोपूनच जाईन. ठीक आहे, 15-20 मिनिटं झोपू, जरा आराम करू. आपल्याला आहे अजून पुढे 4 तास. बैलासारखा दिसतो तू, इथे पुढे आहे ना. आणि मी, तू छान दिसतेस. तू बैलासारखा, तर मला पण कुठल्या तरी प्राण्याची उपमा दे. गाय. तू बैल आणि मी गाय. मला इथे सोडून जा मग. ते गोकुळा फार्म मध्ये सगळ्या गायी आहेत ना, चारा खायला लागेल तुला. मस्त असं इथे राहावं असं वाटतंय. झोप ना मग, मी तर बोलते झोप. आडगो जरा. ते किडे दिसले? किडा दिसला तुला? तो माझी नजर बघ काय तीक्ष्ण आहे. तो बघ, तो दिसला किडा? तो बघ, तो बघ कुठे? मी दाखवतो, कॅमेरा आण. काहीतरी म्हणजे हे पाहिजे ना. तो एक सुंदर असा आता फोटो काढलेला आहे. आम्हीच आमचे फोटो काढतोय. झाडावर ठेवलाय कॅमेरा. झाडावर कॅमेरा. हा फोटो आम्ही आता आमचा डीपी ठेवणार आहोत. मस्त आहे, ब्युटिफुल फोटो आलाय. टायमर लावून काढले. तर आता परतीच्या प्रवासाला निघालो आहोत आम्ही. मध्ये सेम रस्त्याने जाऊ सिडनी थ्रूच. आम्हाला येताना 6.25 तास लागले. 6.25 तासानंतर आम्ही पोहोचलो. किती 4.5 तासांचा रस्ता. पण आता एवढा वेळ नाही लागणार. पण आम्ही मुद्दाम थांबत जाऊ. आम्हाला ती सवय आहे असं रमत गमत जायचं. जे काही दिसेल ते तिथून थोडंफार खायचं प्यायचं वगैरे. तर मग चला.